So hello everyone. So in the last session we have discussed about this key listener interface, right? So we have seen this example. Okay, how to implement this key listener interface. Okay, I again repeat. Okay, when we start a class, you can directly go to a main method. So within a main method, you are calling a constructor. So you are going to a constructor. Okay, within a constructor, you are allocating a memory for required components. Okay, and then you are adding these components. Okay, you are specifying the size, layout and visibility. Okay, so you are using a key listener interface. Hence, event handling you have to use add key listener. ओके, अप्रोप्रिएट आपल्याला मेथड वापरावी लागते आणि कुठे करणार आहोत आपण तो एरियावर ऍड करणार आहोत की लिस्नरला. ठीक आहे, ज्या ज्या वेळेला आपण की प्रेस करू त्यावेळेला काय होईल, की लिस्नर इंटरफेस मग इव्हेंट हँडलिंग केलं जाईल आणि मेसेज मिळेल. रिलीज केलं जाईल त्यावेळेला की रिलीज मेसेज मिळेल आणि की टाईप केलं जाईल तेव्हा की टाईप मेसेज. दिस इज व्हेरी इझी. Okay, so you can go through this particular source code. You can go through my theory sessions also about event handling and event delegation model, and then you can get good understanding of it. You can try to write down this code without looking to this code. Okay, it means that you have to first understand it. Don't by heart it. You have to try to understand it, and then try to make a practice to write a code in a notebook. Okay, or in a manual. For a manual, you are maintaining a notebook, right? 100 pages notebook. मॅन्युअलसाठी तुम्ही नोटबुक यूज करणार आहात, त्या नोटबुकमध्येच तुम्ही हा कोड लिहित जाणार आहात. ओके, सो इन दिस वे वी हॅव कन्सिडर दिस एक्सपेरिमेंट नंबर 10. Okay, if you are having a system at your home place, then you can you can copy paste, or otherwise you can try to type it. Okay, हे कॉपी पेस्ट करायलाच पाहिजे असं काय, तुम्ही टाईप करा. खूप छोटा कोड आहे, 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे, आणि नेटबीन्स मध्ये तर सगळ्या गोष्टी डायरेक्टली अवेलेबल आहेत हे इंटेलिजन्समुळे. तुम्ही हा कोड तिथे यूज करा, प्रॅक्टिस करा, अँड तुम्हाला त्याचा आउटपुट इझिली मिळून जाईल. ठीक आहे, सो नाव वी विल डिस्कस अनदर कोड, that is experiment number 12. Right, so in experiment number 12, it is a write a program to demonstrate the use of z text field and z password using a listener interface. ह्या टाईपचं एक्झाम्पल आपण याआधी पण बघितलंय, की एक महत्वाची गोष्ट इथे आहे की जे टेक्स्ट फील्ड आणि जे पासवर्ड आहे याचा अर्थ काय आहे की इथे स्विंग वापरायचे आपल्याला. की फक्त टेक्स्ट फील्ड असेल तर AWT वापरायचं होतं. ओके, पहिला पॉईंट क्लिअर झाला. युझिंग लिस्नर इंटरफेस याचा अर्थ काय, की आपण एक काय बनवणार आहोत, की एक टेक्स्ट फील्ड घेणार आहोत. युजर नेम साठी असेल कदाचित ती, आणि एक पासवर्ड साठी एक फील्ड टेक्स्ट फील्ड घेणार आहोत. ठीक आहे, आणि म्हणजे याचा अर्थ काय, तो लॉग इन फॉर्म आहे. ओके, ज्या ज्या वेळेला युजर नेम पासवर्ड एंटर केलं जाईल आणि लॉग इन बटनवर क्लिक केलं जाईल त्यावेळेला काय झालं पाहिजे, इव्हेंट हँडलिंग झालं पाहिजे. थोडक्यात युजर नेम पासवर्ड करेक्ट असेल तर सक्सेसफुल लॉग इनचा मेसेज आला पाहिजे. युजर नेम पासवर्ड इनकरेक्ट असेल तर अनसक्सेसफुल लॉग इनचा मेसेज आला पाहिजे. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल प्रोग्राम. एवढा खूप सोपा प्रोग्राम आहे. या पद्धतीचा प्रोग्राम तुम्ही जीआय ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये GAD सब्जेक्ट मध्ये याआधी पण केला असेल 4th सेमिस्टरला. ठीक आहे, किंवा मी जावामध्ये पण ह्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं, तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवलं होतं. ओके, बट वी विल टेक we will consider this example because it is given in the curriculum and it is a mandatory experiment, compulsory experiment. Okay, so we try to go through this experiment now. This is experiment number 12. By the way, I will share this code on a Google Classroom, so don't worry about it. हे कोड जे आहेत एक्सपेरिमेंट नंबर 10, एक्सपेरिमेंट नंबर 12 दोघांचे मी गुगल क्लासरूमवर शेअर करतोय. तिथून सुद्धा तुम्ही ते कोड लिहू शकता. ठीक आहे, पण बाय हार्ट करू नका. ओके, अंडरस्टँड करा आणि मग ते लिहा. So now we have created this login frame class. Okay, it is extending Z frame. I have told you, right? Okay, we have to use a Z text field and Z password field. Means we have to use swing. Swing means not frame. It is a Z frame. Okay, and it implements action listener. ठीक आहे, आपल्याला इव्हेंट हँडलिंग करायचं आहे आणि ऍक्शन बेस्ड इव्हेंट हँडलिंग आहे. लॉग इन बटनची क्लिक ही ऍक्शन आहे, त्याचं इव्हेंट हँडलिंग करायचं आहे. इथे की लिस्नर नाहीये, म्हणजे आपल्याला ऍक्शन लिस्नर वापरला पाहिजे. ठीक आहे, now we have taken this container. I have discussed about this container, okay, on my YouTube recorded session. You can go through it. Okay, then we have taken some labels, user label, password label, then again text field. Okay, okay, labels for username, password, and these are the text field. तेव्हा कसं असणार आहे, युजर नेम त्याच्यासमोर त्याची टेक्स्ट फील्ड असणार आहे, पासवर्ड त्याच्यासमोर त्याची टेक्स्ट फील्ड असणार आहे, आणि त्यानंतर काय असणार आहे, लॉग इन बटन असणार.
ज्या वेळेला आपण लॉग इन बटनवर क्लिक करू त्यावेळेला इव्हेंट हँडलिंग परफॉर्म केलं जाईल. सो हिअर इन अ लॉग इन फ्रेम कन्स्ट्रक्टर वी आर युझिंग अ सेट लेआउट मॅनेजर लोकेशन अँड साईज. आय हॅव टोल्ड अबाउट आय हॅव डिस्कस अबाउट दिस लोकेशन अँड साईज ऑल्सो. मी या सगळ्या गोष्टीबद्दल डिस्कशन केलेलं आहे. रादर मी ह्या टाईपचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण मी घेतलेलं आहे, ते तुमच्या युट्यूब चॅनलवर माझं अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. देन दिस इज सेट लेआउट मॅनेजर. ओके, सेट लोकेशन अँड साईज काय असतं याचा अर्थ, का आपण सेट लोकेशन अँड साईज वापरतो, सेट बाउन्स कशासाठी वापरतो, तेव्हा प्रत्येक कंपोनंटला आपल्याला ज्या वेळेला काय त्याची विड्थ हाईट द्यायची असते त्यावेळेला आपण या पद्धतीने सेट बाउन्स वापरतो. ठीक आहे, आपण प्रत्येकासाठी वापरलाय, लेबलसाठी वापरलाय, टेक्स्ट फील्डसाठी वापरलाय आणि त्यानंतर आपलं जे बटन आहे त्या बटनसाठी पण वापरलाय. ओके, देन दिस ऍड कंपोनंट्स टू ऍड ऑल द कंपोनंट्स. ओके, देन ऍड ऍक्शन इव्हेंट फॉर ऍक्शन लिस्टर. प्रत्येक बटनवर आपण ऍक्शन लिस्टर अप्लाय करणार आहोत. लॉग इन बटनवर, रिसेट बटनवर आणि शो पासवर्ड बटनवर. ठीक आहे. देन दिस इज ऍक्शन परफॉर्म मेथड. ओके, जशी की प्रेस, की रिलीज अशा ह्या मेथड्स आहेत. ओके, तशी कोणती मेथड आहे, ऍक्शन परफॉर्म मेथड आहे. किंवा की लिस्नर असेल तर की प्रेस, की रिलीज, की टाईप या मेथड येतात. जर ऍक्शन लिस्नर असेल तर ऍक्शन परफॉर्म मेथड येते. ओके, सो फॉर ऍक्शन परफॉर्म मेथड यू कॅन सी, मगाशी काय सांगितलं होतं, की इव्हेंट होता क्लास, आता कोणता आहे, ऍक्शन इव्हेंट. सो हिअर आय हॅव डिस्कस अबाउट दिस गेट सोर्स मेथड ऑल्सो. ओके, मी हे सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. माझं रेकॉर्डेड सेशन अवेलेबल आहे, तुम्ही गो थ्रू करू शकता. ठीक आहे, तेव्हा परत परत त्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, ऑलरेडी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो देर आर टू मेथड्स, गेट सोर्स. ओके, अँड सो वन मोर मेथड इज देअर. ओके, वी आर युझिंग अ गेट सोर्स मेथड. म्हणजे 3 बटन आहेत आपल्याकडे, लॉग इन साठी आहे, रिसेटसाठी आहे आणि शो पासवर्ड साठी आहे. त्यातलं कोणतं बटन क्लिक झालंय हे बघण्यासाठी आपण गेट सोर्स वापरतो. लॉग इन बटन जर प्रेस झालं असेल तर ह्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. म्हणजे चेक करणार आहोत, ओके, युजरने एंटर केलेलं युजर नेम आणि पासवर्ड मॅच होतं का. मॅच होत असेल तर आपण लॉग इन सक्सेसफुल मेसेज देणार आहोत, होत नसेल तर लॉग इन इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड देणार आहोत. ठीक आहे, आणि हे जे ऑप्शन पेन वापरतोय आपण त्याच्यामध्ये शो मेसेज डायलॉग मेथड आहे त्याची, त्याबद्दल पण मी डिस्कशन केलं आहे. ओके, ही मेथड काय काम करते, जे ऑप्शन पेनचं काय काम आहे त्याबद्दल सुद्धा मी डिस्कशन केलेलं आहे. तर रेकॉर्डेड सेशन तुम्ही एकदा गो थ्रू करा. ओके, परत ह्या गोष्टी रिपीट करायला नको. ह्याचा मिनिंग काय आहे, देर आर 2 पॅरामीटर्स, धिस कॉमा दिस इज अ मेसेज. सो धिस इज अ 1 पॅरामीटर. ओके, धिसचा मिनिंग काय आहे, त्यानंतर हा मेसेज असतो त्याचा मिनिंग काय आहे, याबद्दल आपण बघितलेलं आहे. ओके, दिस इज अ रिसेट बटन. ओके, रिसेट करताना काय करणार आपण, त्याच्या युजर नेम पासवर्डची जी टेक्स्ट फील्ड आहे त्याला काय करणार, एम्प्टी करणार आपण. त्याला एम्प्टी करण्यासाठी वापरतो. आणि शो पासवर्ड असेल तर पासवर्ड दाखवण्यासाठी. ओके, ऍक्च्युअल पासवर्ड काय एंटर केलाय तर दाखवण्यासाठी आपण शो पासवर्डचा वापर करणार आहे. ठीक आहे, सो दिस इज अ लॉग इन क्लास. ओके, अँड इन दॅट लॉग इन क्लास वी आर हॅव्हिंग अ मेन मेथड. सो की आपण काय केलं, इथे 2 क्लास वापरले सेपरेट. एक क्लास कोणता आहे, लॉग इन फ्रेम, ज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन आहे. आणि लॉग इन क्लास काय आहे, आपला मेन क्लास आहे, ज्यामध्ये मेन मेथड आहे. ओके, आणि ह्या लॉग इन क्लासच्या मेन मेथड मध्ये आपण लॉग इन फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ठीक आहे, आणि एकदा ऑब्जेक्ट क्रिएट केलं की मग त्याच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करणार आहोत. ओके, त्याला सेट व्हिजिबल बनवणार आहोत, सेट बाउन्स देणार आहोत. ओके, लास्ट टाइमला ज्या वेळेला आपण केलं होतं त्यावेळेला आपण सेट टायटल, सेट विजिबल डायरेक्टली वापरल्या होत्या. मी तुम्हाला डिफरन्स सांगतो या दोघांमधला, कन्फ्युजन राहायला नको. ठीक आहे, एक्सपेरिमेंट नंबर 10 आपण जरा एकदा बघू. लास्ट एक्सपेरिमेंट मध्ये आपण सेट साईज, सेट लेआउट, सेट विजिबल हे डायरेक्टली वापरल्या होत्या, कुठे, कन्स्ट्रक्टर मध्ये. ओके, परंतु ह्या वेळेला ज्या वेळेला आपण त्या वापरल्या त्यावेळेला आपण काय केलं, फ्रेम डॉट सेट विजिबल हे का केलं आपण, त्याचं कारण असं आहे की लास्ट टाइमला जेव्हा आपण वापरल्या तेव्हा ह्या मेथड्स कोणत्या क्लासमध्ये वापरल्या, की लिस्नर एक्झाम्पल क्लासमध्ये, ज्याने फ्रेमला एक्सटेंड केलं होतं. तेव्हा फ्रेमच्या सगळ्या प्रॉपर्टीज की लिस्नर एक्झाम्पलकडे अवेलेबल होत्या. परंतु आपण आता ज्या वेळेला ह्या मेथड्स वापरतोय तेव्हा कुठे वापरतोय, लॉग इन क्लासमध्ये वापरतोय. मग लॉग इन फ्रेमला त्या अवेलेबल आहेत. लॉग इन फ्रेम हा काय करतो बघा, फ्रेमला काय करतो, जे फ्रेमला काय करतो, एक्सटेंड करतो. तेव्हा लॉग इन फ्रेमला ते अवेलेबल आहेत, पण लॉग इन मध्ये अवेलेबल आहेत का, अवेलेबल नाही. म्हणून मला क्लासचं ऑब्जेक्ट द्यावं लागतं. सेट टायटल डायरेक्टली लिहू शकत नाही आपण. सेट टायटल पण कोणासाठी, लॉग इन फ्रेम क्लासच्या ऑब्जेक्टसाठी, म्हणून लॉग इन फ्रेम क्लासचा ऑब्जेक्ट, फ्रेम डॉट सेट विजिबल, फ्रेम डॉट सेट टायटल अँड सो ऑन. Okay, what is the use of set default close operation, or what is the meaning of exit on close, all these things I have explained to you.
So this is a very simple application. Okay,